जो कार्यक्रम आज घेतलेला आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमाला सुरुवात होती। सर्वप्रथम मी कुमार राजाराम डांगे सूर्यवंशी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं आभार व्यक्त करतो। पण सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनची सुरुवात गेले 3 वर्ष केली होती। 2.5 वर्षाचं प्लॅनिंग करून खूप मेहनत करून आज आपलं महाराष्ट्रभर टार्गेट आहे की जवळपास 30,000 शाखांचं ओपनिंग करायचं। पण त्या 30,000 मधल्या आज 1,000 शाखांचं ओपनिंग हे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे। आणि सातारा जिल्ह्यामध्ये घेण्याचं कारण हे होतं कारण मेन भूमिका आहे सैनिक म्हणलं की पहिली छत्रपतींची आठवण येते। आणि आमचं मेन धोरण आहे की छत्रपतींचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे पुस्तकामध्ये न राहता हे समाजापर्यंत पोचवायचं। तर आता आपल्या 5,000 शाखा ओपन झाले तर महाराष्ट्रामधून आपले छत्रपतींचं आई तुळजाभवानीचं दर्शन करून आज अखंड महाराष्ट्रामध्ये आजच सुरुवात झालेली आहे। उद्यापासून आपल्या कामाला सुरुवात होते। आज अशा पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये आज वाडी वस्तीवरती आज कुठंतरी सेवा कमी पडते। मग ते सैनिक असतील, माजी सैनिक असतील, शहीद सैनिक पत्नी असतील, आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील, सरकारचं काम करतच आहे। त्याचबरोबर आपण सुद्धा काहीतरी समाजानं पण योगदान देणं काहीतरी बनतं या। त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी एक शाखा ओपन करतो या। आणि त्याचा जेवढ्या उत्साहामध्ये प्रोग्राम होतो या ही माझ्यासाठी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि आपल्या साताऱ्यामधून महाराजांच्या गादीमधून एवढा प्रतिसाद चांगला मिळाला त्यासाठी मी सर्वांचं धन्यवाद। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा नेमका उद्देश काय राहणार आहे? नेमका उद्देश आहे आपले टोटल 27,944 ग्रामपंचायत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। शहरं आणि ग्रामपंचायत पकडून आपण 30,000 शाखांचं ओपनिंग करतोय। त्या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर त्या ठिकाणी काहीतरी आर्थिक मदत आम्ही 5,000ची करतो। कुणाचा मृत्यू झाला तर आजकाल गावामध्ये अशा केसेस आहेत की अंतविधीला पण लोकांच्याकडे पैसे नाहीत। तर ज्या वेळेला 2 वर्ष 2.5 वर्ष महाराष्ट्र दौरे केले तर त्या ठिकाणी आढळून आलं की असे काही कुटुंब आहेत की खूप म्हणजे कठीण प्रसंग आहे। तर त्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्या कुटुंबाला कुठेतरी आम्ही आधार देण्याचा प्रयत्न करतो सर्वजण। आणि याच पद्धतीनं एक सामाजिक महिला सक्षमीकरण पण होतंय, महिलांना रोजगार मिळतोय, नवीन युवकांना पण रोजगार मिळतोय। प्रत्येक गावामध्ये जी महिला आमची आज केंद्र प्रमुख आलेले आहे प्रत्येक गावातली एक महिला तर जवळपास तिला एक 10,000 15,000 पर्यंत मानधन मिळतं। आणि त्या मानधनाच्या पोटी तिला आम्ही पूर्ण गावामधलं टोटली स्थिती काय आहे, कशी आहे, कुठं जन्माला आली, कुठं कुणाचा मृत्यू झाला, कोण म्हातारा माणूस आहे की त्याला अन्नापासून वंचित आहे, तर अशा पद्धतीचं आम्ही सर्व रिपोर्टिंग घेतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्या मदत करतो। आणि ती मदत आमची लास्ट माणसापर्यंत पोचावी यासाठी आम्ही केंद्र प्रमुखाची नियुक्ती केली म्हणजे शाखाची नियुक्ती केली। आतापर्यंत आपली सुरुवात झालेली आहे, आजच प्रथम सुरुवात झालेली आहे। तरी मी आतापर्यंत जे पहिले रजिस्ट्रेशन काय झालेले आहेत सभासद आपले त्यांना जवळपास 30 ते 40 जणांना आमच्या मृत्यूनंतर पण लाभ भेटलेला आहे। काय धुळे नंदुरबार सारख्या ठिकाणी मुली जन्माला आल्या तिथेही लाभ भेटलेला आहे आमचा। आणि खरी सुरुवात आज आपल्या महाराष्ट्राची सुरुवात आज आपल्या साताऱ्यामधून राजधानी साताऱ्यामधून होत आहे। थँक्यू।